ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शांती शांती शांती। बरं सकाळी सकाळी शिकीत बसला तू बुवा. तू कोण आहे रे? अरे बाबा मी संन्यासी आहे. त्यात हसण्यासारखं काय मग? मला पण दे ना यार थोडा संन्यास. थोडा? बालका हे काय किराणा मालाचं दुकान आहे का? थोडा दे जास्त दे करायला? हा? ए बाबा, एक तर मी जीव द्यायला चाललो होतो. म्हणजे आत्महत्या का? नाही नाही, जीव द्यायला चाललो होतो. आणि तुझ्याकडे एवढी मी विनंती करू लागलो, आर मला थोडा संन्यास देतो. तू तर पाल्लाळच लावू लागला. ये मग जरा बाहेर बाहेर ये, बाहेर ये. अरे तुला दाखवतो मी. ये बाहेर ये. आणि ह्यो कोणचा प्राणी चिमटलाय बुडा खाली? ये बाहेर ये ये. काय चाललंय रे? बुवा तुझं गाव कोणचं आहे रे? माझं गाव? हा, अरे ठाई ठाई आमचं गाव. ठाई ठाई गाव कुठं आलं हे? तसं नव्हे, हा, हे विश्वची आमचे गाव. आबा बाबा, म्हणजे हे सगळं जग तुमचं गाव आहे होय रे? तू आज काही नेसला का नाही? तुला काय करायचंय? इथं बाकीचे नंगे पुंगेच आहेत म्हणा. हा? पण बुवा मला एक सांग, तू आहेस तरी कोण? मी हा, साधू. म्हणजे महादूचा भाऊ? नाही. दादूचा काका? नाही नाही. सदूचा सासरा? हा, यदूचा चुलता? आहेस तरी कोण? अरे म्हणजे तू मला अजून ओळखलं नाहीस? तुझ्यात काय आहे रे बाबा ओळखण्यासारखं? अरे केस ओलेत. असू दे. आंघोळी नंतर पुशीत जा. अरे तुला ओळखणार कसा? एक तर तू असे कपडे घाल कॅबरे डान्सर सारखे. खरंच तू आज काय नेसलास का नाही? अरे बाबा तुला काय करायचंय? बरं मला सांग, तुला पोरं बाळा किती येत रे? अरे जिथे माझं लग्नच झालं नाही तिथे मला पोरं बाळ कुठून असणार? काय एवढा पिकून गळायला आला तरी तुझं अजून लग्नच नाही झालं? बुवा तुला ध्यान नाही का रे येत कसलं लग्नाचं? अरे आम्हाला फक्त देवाचं ध्यान. देवाचं ध्यान त्यातच आमचं समाधान. बुवा तुला कुणी पोरगी नाही का रे दिली? तोही प्रश्न नाही. मग लग्नासाठी तुझ्याकडे पायका नाही का? तोही प्रश्न नाही. म्हणजे पोरीची अडचण नाही, पैशाची अडचण नाही. आलं माझ्या ध्यानात बुवा. काय म्हणजे तुझ्यातच काहीतरी दोष असणार आहे. तू आत काही नेसला का नाही? अरे तुला काय करायचंय? अरे एवढं वारं वावदा नाही इथं. जोरात वारा आला उडालं तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा. मी बघीन काय करायचं ते. तुझं नाव काय? मला नाही ओळखलं तू? नाही. मी सावळ्या कुंभार. बर. माझी बायको लय मस्त आहे. 2 गाढवानी लेकर आहेत मला. बर. म्हणजे माझ्याकडे 2 गाढव आहे, त्यांच्यावर लेकरावानी प्रेम करतो मी. तसा प्रपंच नेट काय माझा मस्त आहे. सगळं चांगलं आहे ना? हा. मग अडचण काय आहे? कसं आहे बुवा, मला रोज पहाटे उठावं लागत, माती तोडवावी लागते, मडकी गाढवावी लागते आणि ते नेऊन बाजारात ती खावं लागते. लय म्हणजे लय त्रास आहे मला. लय म्हणजे लय कटाळा आलाय. सावळ्या प्रपंच करावा नेटका. अरे असं त्रासून कसं चालेल? तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक. नाही मला काढूनच टाकायचंय नैराश्य. पण त्यासाठी बुवा काहीतरी मंत्र दे ना यार मला. मी सांगीन तसं वागणार? हा तसंच वागीन. तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो. सांगा बुवा. परधन मानावे जैसे वमन. आहा. परस्त्री माते समान जाण. आहा. चित्ता ठावे समाधान. हो. बुवा तुझे बोल मी अमृतावानी माझ्या कानात साठवून ठेवले. परधन मानावे जैसे वमन, परस्त्री माते समान जाण. समोरून जर ती आली चालून तर धरावे तिचे 2 चरण. हाय ना? ते ठीक आहे सावळा. आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य. होय बुवा. ये. मी तुला कान मंत्र देतो. द्या. ए बुवा काय झालं? अरे कान मंत्र द्यायला का थुकायला कानात? अरे बर दुसरा कान इकडे. नको नको
डॉक्टर कडे गेलो आणि दोन्ही कान त्याने पाहिले तो म्हणाल तो माणूस थुकुस्तवर हा. तू काय करीत होतास असं म्हणलं म्हणजे मग बर 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 ठीक आहे हा सावळा हा. आता तू घरी जा हा उद्या पुन्हा ये हा अरे आम्हाला स्वर्गात जायचंय हा म्हणजे माझ्या ऐवजी बुवा तू आत्महत्या करीतो का काय वेड्यासारखं बोलू नकोस का? देवांना भेटायला जायचंय हा हा मला पण यायचं स्वर्गात तू मला पण नको यायचं नको नको नाही मला पण यायचं तू यायचं नाहीस नाही बुवा जिथं गुरु तिथं शिष्य बुवा मी पाय धरितो मला यायचं मी पाय मला मी नाही तू असा चावटपणा करणार असशील तर मी तुला स्वर्गात देणार नाही तिथं कुणाचेच पाय धरणार नाही मी नक्की? नक्की मग ठरलं हा हा, धर माझा हात बर मी डोळे आणि मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही काय काय धरायला सांगशील बुवा बस. हा चला स्वर्गात